शहापूर केतकी ग्रामपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक 2 सैनिक नगर येथे 20 लाख रुपये खर्चाच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आलाय। विधान परिषद आमदार अमित गोरखे यांच्या स्थानिक विकास निधीतून आणि स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रेरणेतून तसेच युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप अनुसूचित जाती मोर्चा तालुका अध्यक्ष प्रकाश घोरपडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाचा विकास प्रकल्प मार्गी लागलाय। हा रस्ता अनेक वर्षापासून दुरुस्तीची वाट पाहत होता। आज प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत असल्याने मोठा दिलासा मिळालाय। उपसरपंच प्रकाश घोरपडे यांनी या कामासाठी खूप प्रयत्न केले। प्रकल्प मंजुरीपासून निधी मिळवण्यापर्यंत त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून खरोखर मोठं योगदान दिल्याचं गावकऱ्यांनी सांगितलंय। यावेळी सरपंच सोन्याबापू खोमणे, माजी सरपंच विजय खोमणे, उपसरपंच भाऊसाहेब घोरपडे, विशाल गायकवाड, जयसिंग थोरात, गणेश पटेकर, देवीदास बनसोडे, रवींद्र भिंगारदिवे, बाळासाहेब पालवे, अंजना सोनवणे, माया साळवे, माया सूर्यवंशी, रोहिणी साळवे, रंजना खंडागळे, संगीता गायकवाड, आशा विदाते, स्थानिक पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रस्ता काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर सैनिक नगर परिसरातील दळणवळण अधिक सक्षम होईल आणि भविष्यातील विकास कामांना गती मिळेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केलाय। शहापूर केतकी ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 2 सैनिक नगर या ठिकाणी विधान परिषदेचे आमदार आदरणीय अमितजी गोरखे साहेब यांच्या स्थानिक विकास निधीतून 20 लाख रुपयाच्या रस्ता काँक्रिटीकरणाचे काम आज या गावचे माजी सरपंच विजय खोमणे, सरपंच सोन्याबापू खोमणे, उपसरपंच भाऊसाहेब घोरपडे, सर्व स्थानिक ग्रामस्थ यांच्या पुढाकारातून आज या 20 लाख रुपयाच्या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचे उद्घाटन केले व या रस्त्यांच्या माध्यमातून सैनिक नगरचा विकास असेल, यशवंत नगरचा विकास असेल, या सर्व कामांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत। लोकांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता जो व्यक्ती या स्थानिक ठिकाणी काम करतोय त्याच्या पाठीशी उभे राहून भविष्यातही अनेक विकास कामे आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून ड्रेनेज असेल, रस्ता काँक्रिटीकरण असेल, पददिवे असतील, असे वेगवेगळे विकास कामे आपल्याला समाज मंदिर असेल, सर्व विकास कामे करायची आहेत। त्यामुळे आपण सर्वांनी चांगल्या व्यक्तीला साथ द्यावी अशी विनंती या सर्व ग्रामपंचायतच्या वतीने मी स्वतः करतो।